हॅलो राधा. सॉरी सौरभ, मी तुला डिस्टर्ब केलं, पण मला काही सुचत नाहीये म्हणून मी तुला फोन केला. काय झालं? आमच्या हॉस्पिटलमध्ये ना आज एक विचित्र केस आली. संतोष नावाच्या एका मुलाने प्राची नावाच्या एका मुलीला फसवलं प्रेमात. अँड नाउ शी इज प्रेग्नेंट. काय? हो, आणि त्यात ती मायनर आहे. बापरे, मग आता? मी आता त्या मुलीला ऍडमिट करून घेतलंय. सौरभ, त्या मुलीचं आयुष्य मार्गी लागल्याशिवाय मी शांत नाही बसणार. बरोबरच आहे. एवढंच सांगायचं होतं. बरं वाटलं तुझ्याशी बोलून. बरं, मी ठेवते, तू कामात असशील ना. बाय. लव्ह यू. लव्ह यू टू. माझी बायको तिकडे इतकं चांगलं काम करते आणि मी कुठे या भूलभुलैयात अडकलोय. काय नशीब आहे यार, कसं सुटायचं यातून? अरे कसा आहेस तू? बरं वाटतंय ना आता तुला? नाही का घरी नेऊन सोडू तुला? नाही नको. सौरभ, आजोबा नाहीये तिथे. सॉरी मॅडम. कशी वाटली ऍक्टिंग? शट अप. तू आत्ताच्या आत्ता जा इथून. पण आजोबा? हे बघ, आजोबांचे एक मित्र आलेत, ते दोघं जण आतमध्ये गप्पा मारत बसलेत. तू निघ इथून. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मी तुला फोन करत नाही तोपर्यंत इथे फिरकायचं सुद्धा नाही. ओके? ओके. आजोबा उद्या दिल्लीला जाणार आहेत आणि तिथून होपफुली ते ऑस्ट्रेलियाला जातील. सो तोपर्यंत इथे दिसू नकोस. जस्ट गो. ओके, येतो. गॉड. राधा, लय म्हणजे लय प्रयत्न केले मी त्यांना समजवायचे, पण जाधव काय ऐकूनच घ्यायला तयार नाहीत. पोरीच्या या लफड्यान लय डिस्टर्ब झालेत ते. माझ्यासाठी पोरगी मेली या पलीकडे काय बोलायला तयार नाही. बापरे, आता मोठा प्रॉब्लेम झालाय. जिजू, आजकाल अशा केसेस ना वाढतच चालल्यात. टीनेजर्सना पालकांनी नीट समजवलं नाही, त्यांच्याशी नीट संवाद ठेवला नाही, अर्धवट माहितीमुळे चुकीच्या गोष्टी करतात. आणि मग त्यांना सपोर्ट करण्याच्या ऐवजी एक प्रकारची दहशत दाखवतात. जाधवांनी जर असं स्टँड घेतला असेल ना तर. अरे काय ऐकूनच घेत नाही माणूस माझा. मला धक्का मारून बाहेर काढला माहितीये त्याने. ठीक आहे, आपण ऍडमिट केलंय तिला. उद्या सई मॅमशी बोलू आणि मग ठरवूया. असाच करूया. आलात तुम्ही? कसली एवढी गंभीर चर्चा चालली दोघांची? काय नाही, तुझ्यापर्यंत काय नाही. चल, मला भूक लागली, जरा जेवायला वाढ. मी तोपर्यंत फ्रेश होऊन येतो. काय ग, नवीन काही दान धर्म केला की नाही आमच्या राजा हरिश्चंद्रनी? नाही, तसं काही नाही रंजुताई. खूप इमोशनल आहे ग तू, म्हणून विचारते. बरं मला सांगा, गार्गीला घेऊन आलात? हो, म्हणजे आम्ही दोघे गेलो होतो, पण तुला तिकडचे स्वभाव माहितीच आहेत ना. जाऊ दे, तू पण दमून आलीस. नंतर सगळं सविस्तर सांगते मी. आपण जेवून घेऊयात. तू फ्रेश हो. बरं, मला सांगा, सीमा वहिनी पण थांबल्या जेवायच्या? अगं, ती देसायांकडे गेली गप्पा मारायला. म्हणाले तिथेच भरपूर खाणं झाले, दोघींच्या मस्त गप्पा रंगल्यात. देसाई पण गेलेत ना दादांबरोबर गोव्याला, तिकडचं काहीतरी चालू असेल. बरं तू जा ना, फ्रेश हो. गरम गरम फुलके वाढते तुला. जा. आणि शपथाने मला सांगायचं तरी की दादा गोव्याला गेलेत म्हणून. मला फुकटचं टेन्शन आलं. तुला काय झालं टेन्शन? आणि दादांचा गोव्याला जायचा आणि टेन्शनचा संबंध काय तुझा बुवा? मग नाही म्हणजे ते
गार्गी आणि केदारचं प्रकरण चाललंय ना, त्याच्यावर दादा रिॲक्ट कसे होतील मला कळलं नाही, म्हणून म्हणलं. अच्छा. अरे सीमाचे बाबा त्यांनी ठरवलं सगळं. त्यांच्या त्या ग्रुपमध्ये नवीन पक्षी सामील झाले ना, मधुकर. शिवाय आपल्या पलीकडचे ते देसाई सुद्धा गेलेत त्यांच्याबरोबर. सगळे मजा करतायत, करू देत ना. वा, उगीच एवढी नाटकं केली मी ते आजोबा इथे येऊन येत म्हणून. दादा तर नाहीच आहेत. सौरभ, पोळी. सौरभ, अरे तुला विचारतीये, पोळी वाढू का? राधाला आजोबांनी पाहिलं तर प्रॉब्लेम होणार. सौर्या, काय वेड्यासारखं बोलतोयस मगातपासनं? वेड्यासारखं म्हणजे काय? आज अचानक ते रेवतीचे आजोबा आलेत ऑफिसमध्ये. त्यांना भेटलेला शहाणा माणूस 10 मिनिटात वेडा होतो. 3-3 लिटर पाणी काय प्यायला लावतात, उकडलेली कारली पडवळ वाटेल ते खायला लावतात. काहीतरी काय सांगतोयस? अरे पण ते ऑस्ट्रेलियाला असतात ना, अचानक कसे आले? आले अचानकच. आमचे झाले वांदे आता. काय सांगतोस? मला बघायचंय त्यांना. मला पण बघायचंय त्यांना. कृपा करा माझ्यावर, पण असले काहीतरी प्लॅन करू नका. तुम्हाला एंटरटेनमेंटच हवी असेल ना तर दादांना फोन लावून देतो. त्यांच्याशी गप्पा मारा. गोव्याच्या सुरस आणि रम्य कथा सांगतील. सन टॅन कसं केल्यावर कसं वाटतं, पहिल्यांदा उन्हात झोपल्यावर कपडे काढून कसं वाटतं, सर्फिंग केल्यावर कसं वाटतं, नाही का? मी बघते. आता कोण आला? ए रंजू, हा. डाळ दे ना. आणते. हा काय हो, कोण आला असेल आता? म्हणून केदारकडे तर किल्ले आहेत. केदारचा काय भरोसा नाही. किल्ली खिशात ठेवेल आणि मुद्दामून त्रास द्यायला बेल वाजवेल. होतात बघा. बस तुम्हाला हो वाढते यश पण. येस. नमस्कार. कोण आपण? मी दादासाहेब इनामदार. तुमचा सौरभ आहे ना, त्याची बॉस रेवती, तिच्या बापाचा बाप मी, तिचा आजोबा. ओ, या ना, या. थँक्यू. या. हो चला. भात वाढू का? नाही नको झालं. थोडाच सागे बाळा. काय हा मला वाटलं राधा का नाही आले अजून? कोण आले ते अजून कळलंच नाहीये. भूत आला असणार. भूत काय पण बोलतोय याला बडबडतोय आज. हा एकदम काय वाटेल ते बडबडण्यात तुझा पहिला नंबर लागेल. जा कोण आले बघ तरी. जा. पण ती गेलीये ना. अरे तू झालं जेवण झालं जाऊन बघ. सौर्या, आळशीपणा करू नकोस हा. अरे तुझ्या जागी जर माझा यश असता ना तर बायकोच्या काळजी पोटी कधीच गेला असता. हो का? मग तुझ्या काळजीपोटी ना तुला वाढायला लावून स्वतः जेवायला बसला नसता. आलो राधेला भेटून. कसं गेला पाहिलंच ना. हा काय बरं, तुला भात वाढू? हो वाढ. रंजे, आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली पण तुझं प्रेम अजून तसूवर पण कमी नाही झाला. डाळांची डाळ भरवू नको ना. भरवू हा. जर डाळ आणला. चांगली करतेच बोलायला गेलो तर लगेच भरवू नको. बसा ना. मस्त आहे ना. ब्युटिफुल. अँड माय यंग गर्ल, यू ब्युटिफुल वन, टेल मी तुझं नाव काय? मी सर सौरभ आला. सर 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 तुम्ही इथे कसे आलात? पाण्यावर तरंगत आलो. कसं आलो काय? गुड जोक सर. पाणी. हो, एक काम कर, पटकन पाणी घेऊन ये. सर बिलीव्स इन वॉटर थेरपी. त्यांना पाणी लागतं प्यायला. हा आणते. 3-4 लिटर पाणी आण. हा हो. तिला कळणार नाही, मी घेऊन येतो. इकडे इकडे ये. इकडे तुझा कावरा बावरा काय झालायस? हा आम्हाला काय बसाय बिसायला सांगणार आहेस की इथेच उभं राहायचं आम्ही? आय एम सॉरी सर. नाही, ते पाण्याचं सांगत होतं ना, त्याच्यात गडबड झाली. बसा ना प्लीज. हॅव अ सीट सर. थँक्यू. दॅट्स नाईस. काय रे, टेल मी, ही कोण? हु इज दिस चार्मिंग गर्ल?
ही मोलकरणी आमची. मुलकरी? अरे पण ती सुशिक्षित दिसते, एज्युकेटेड दिसते पोरगी. त्याचं काय ना, माझी वहिनी आहे सीमा वहिनी. शी इज हायली क्वालिफाईड, एज्युकेटेड. त्यामुळे तिला कंपॅनियन पाहिजे तशी जरा शिकलेली. ही थोडी शिकलेली आहे त्यामुळे जरा पॉलिश्ड वाटते. छान छान, व्हेरी गुड. आता लक्षात आलं. हल्ली तू घरी जास्ती का असतोस आणि ऑफिसला दांड्या मारतोस ते. नाही नाही छान, नाही नाही, इट्स परफेक्टली ऑल राईट. खरंच प्रेमात पडण्यासारखी पोरगी आहे रे ती. शिकव शिकव तिला, तिला शिकव. तिला चांगलं 3 लिटर पाणी प्यायला शिकव रोज. हिला येस. आणि घाबरू नकोस, तसं घाबरू नकोस. तिला मी काय पळवून नेणार नाहीये. हा चिरवलीस. पण एक काम कर, तिला लग्न करायला सांग. तिच्या गळ्यात तुला मंगळसूत्र दिसलं का ग? नाही नाही सर, खरंच खरंच नव्हतं. नव्हतं ना? सर आपण जाऊयात का आता? सौरभची तब्येत बरी आहे आता. एक्झॅक्टली सर, परफेक्ट बोलली ती. मी एकदम आय एम फिट अँड फाईन. तुम्ही गेला तरी चालेल. मी सकाळी उद्या ऑफिसला भेटतो ना तुम्हाला, नक्की. हो वाव, लुक एट दॅट. माय गॉड. उठे उठे. गॉड, कसं सांभाळत रे तुम्ही पीस. इट्स लवली. कॅन आय ट्राय? क्या बात है. क्या बात है. ब्युटिफुल. किती सुंदर, किती जुने रेकॉर्ड्स आहेत. तुम्ही सांभाळून ठेवलं. हॅट्स ऑफ. खूप कलेक्शन चांगलं आहे सर वडिलांकडे. मी लहान होतो त्याच्या आधीपासून त्यांना. तुझ्या नाही, माझ्या लहानपणची रेकॉर्ड आहे. हो. वा सौरभ काय बोलू मला कळतच नाहीये. मला वाटतं ना खरंच वेडा झालाय तो. काय ग, काय झालं? कोण आलंय? रेवतीचे आजोबा. काय म्हणजे ते स्वतः आलेत? हो ना. अरे मग मला बाहेर जाऊन बघायला हवं. चला चला चला. मी ना त्यांच्यासाठी पाणी घेऊन जाते. अगं नुसतं पाणी काय नेतेस? काहीतरी गोडाचं नको का न्यायला? चल काहीतरी गोडाचं बनवूया. चल चल. किती वाजलेत? आता का घेऊन आली सर? नाही इथे काय करू म्हणजे. मी हट्ट धरला होता तिच्याकडे, तर धर्मेंद्रच्या घरी घेऊन जा म्हणून मला. नाही नाही, पण फार छान झालं सर. नाहीतरी तसे कधी येणार नाही तर तुम्ही. पण तुला मॅनर्स नाहीच ना. एक तर बसायला नाही सांगितलंस, एक तर पाणी आणायला सांगितलं ते अजून आलेलं नाही. ती कोण आहे तुझी कामवाली? ती काय काय नाव तिचं? बकुळा. बकुळा. नाईस गर्ल पण युजलेस. पण मला सांग, कुठल्या एजन्सीत फोन केलास तर अशी कामवाली मिळू शकेल? मी नंबर देतो ना तुम्हाला. तू नाही देणार. तू देणार नाहीस मला माहिती आहे. पण एनिवे, ती वडिलांची ओळख करून देणार आहेस की नाही मला? हो सर, ते नाही आहेत घरी. अरे ते घरी आहेत, खोटं बोलू नकोस तू. हो सर, खरं बोलणं नाही आहेत घरी. काळजी करू नकोस. त्यांच्याकडे तुझ्या लग्नाचा विषय मी काढणार नाही. ओके, दॅट्स ऑल. पण सर ते खरंच घरी नाहीये. कसं घर? नमस्कार. नमस्कार नमस्कार. साक्षात मधुकरराव धर्माधिकारींचे मला दर्शन होत आहेत आज. धन्य झालं, धन्य झालं. याच्यातले तुझे वडील कोणते? नाही नाही, हे बाबा नाही आहेत माझे. बाबांसारखेच आहेत पण बाबा नाही आहेत. बाबांसारखेच आहेत पण बाबा नाही आहेत म्हणजे? त्याचा काय आहे? काय हाय? काय रे? हा कोण? काय हाय? नोकर वाटतं तुमच्या घरी? हो नाही, असं काय करताय? माझ्या मोठ्या बहिणीचे मिस्टर आहे, ते माझे जिजू आहेत. जिजू? हो. काहीतरी गोंधळ आहे रे. का? मगाशी ती सुंदरशी मुलगी आली तर अप्सरासारखी, ती तुमची कामवाली. कोण? आणि हे तुझे बाबांसारखे आहेत पण हे बाबा नाहीत. बरोबर, नुसते बाबांसारखे आहेत. आणि हा 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 लेंग्यात आणि गंजीमध्ये जो उभा आहे हा तुमचा कामवाला नोकर नाही, हा तुझा जिजू. हा गडबड आहे काहीतरी? नाही, जल्ला आपल्याला थापडाच द्यावा ना असा दिलाय ना, त्यामुळे तुमचा गोंधळ झाला असणार. थोबडा म्हणजे चेहरा हो चेहरा. नाही ते मला कळलं हो, पण आता तुम्ही ह्याच्या बाबांसारखे आहात पण बाबा नाहीत,
ते तुम्ही कोण? मी म्हणजे हे आमचे घरवंड आहेत, म्हणजे माझ्या वडिलांचे बालमित्र. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे लंगोटिया. नाईस नाईस. पण मला सांग, तुझ्या वडिलांची माझी भेट करून देणार आहेस की नाही? काय मला सैगल साहेबांच्या जुन्या गाण्यांची एक महफिल जमवायची रे. ते गेलेत गोव्यात. गोव्यात काय आहे माहितीये, तिकडे उन्हात समुद्रावरती जत्रा भरते. म्हणजे काय आहे, तिकडे लोक अंगावरची कपडे काढतात आणि उघडे बम वालूमध्ये झोपतात आणि सगळं अंग काला कुलकुलीत करून घेतात. काला कुलकुलीत म्हणजे त्यांना म्हणायचंय की ते तिकडे सनटॅन करून घ्यायला गेले. कशी हो तुमची भाषा? नाव काय हो तुमचं? माझा आय माय यशवंत ढगे. आय माय यशवंत ढगे. ढगे आवडलं आपल्याला नाव ढगे. तुमची आणि आमची जमणार बघा. काय ढग म्हणजे? पावसाचं साधन. पाऊस म्हणजे पाणी. पाणी म्हणजे वॉटर थेरपी. मला सांगा, तुम्ही दोघं पाणी पिता का हो? पाणी पिता म्हणजे पाण्याशिवाय माणूस कसा काय जगू शकेल? त्याला विचारणार झाला. हो, तसं पाणी माकड देखील पितं हो. माझं म्हणणं आहे, मर्दासारखं पाणी पिता येतं का तुम्हाला? 3-3 लिटर दिवसाला. एवढा कशाला पाणी पियायचा? त्याला प्यायचा आणि मग बाथरूम मध्ये जाऊन पोट रिकामा करायचा. मग त्याला प्यायचाच कशाला? अहो ढगे, काय ते पाणी प्यायचा, रिकामा करायचा, किती अशुद्ध घाण बोलता तुम्ही. आणि अशा गोष्टी लहान मुलांच्या समोर बोलायच्या नसतात हो. छे, डर्टी फेलो. मी सांगतो, सगळं अशुद्ध पाणी गेलं यांच्या पोटात. काम कर, यांना ऑस्ट्रेलियाला घेऊन ये, सरळ करून पाठवतो परत. सर ते सगळं ठीक आहे, पण मी काय म्हणतो, बराच उशीर झालाय, निघूया ना आपण आता. घाई कसली आहे तुला? हो, रागव नका, तर मी आपली मस्करी करतो. नाही, मला जर याची गंमत करायची आवड आहे. मला एक सांगा, तुमचं लग्न झालंय का? आता काय सांगायचं तुम्हाला? माझा लगीन झाल्याशिवाय मी याचा यश झालो. विसरलोच मी. आय एम सॉरी. माझ्या लक्षातच नाही. आणि घरवरनं तुमचं लग्न झालंय? म्हणजे काय, मला एक का मुलगा आहे? बघा, हेच या पोरानं समजत नाही. ही प्रियंका, ती तुमची सुंदरशी बकुळा, हा सौरभ, आणि आमची ती रेवती. आता यांची लग्नाची वय आहेत की नाही? लग्न करायला काय हरकत आहे ना? सर मी काय म्हणतो की ना, आता बाहेर खूप गारवा आहे, खूप गार वारं सुटलंय. ते आता तब्येतीला बरोबर नाही, वय झालंय, आणि ते आता कानाला वगैरे की लागलं. तुमचा ऑलरेडी गुडघा दुखतोय. आपण या सगळ्या विषयावर नंतर चर्चा करू ना. राहू दे रे, कसली घाई आहे तुला आता? घाई कसली करतो? बस येते बस. अहो मला एक सांगा, ही बकुला कोण? बकुला कोण? हो, तुमच्याकडे ती सुंदरशी कामवाली आहे ती. आमची कामवाली बकुळा? म्हणजे ते घरवण्णा, मी काय म्हणतो, सीमा वहिनीने नवीन कामवाली ठेवली का काय? मग गावडे मावशींचा काय झाला? काहीतरी काय? हो, असं काय करताय? ती कोण? मी सांगतो सर, त्याचं काय झालंय, तुमचे ते बँगलोरचे मित्र आठवत आहेत, डॉक्टर अय्यर, त्यांचा फोन आला होता. ते आज रात्री तुम्हाला भेटायला येणार होते. आता घरी थांबलेत, खूप उशीर झालाय. प्रियांका सांगायला विसरली, हो की नाही प्रियांका? हो, मी विसरले सांगायला. कसं विसरता तुम्ही हे सगळं? म्हणजे तुम्ही पाणी पित नाही, तुम्ही लग्न करत आहेत म्हणून हे सगळं होतात. युजलेस. बर, मी निघतो. पण आता हालाच हात तर बसा ना. राधा तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येईल ना. हो. ती राधा कोण? राधा कोण? अहो राधा आमची अय्यर. अहो ते अय्यर थांबलेत ना. राधा अय्यर? सर राधा अय्यर नाही, अय्यर बँगलोर वाले डॉक्टर. आणि बकुळा कोण? ते बकुळा आहे, तर मग गावडे मावशी कुठं आहे? मावशी? अरे आधी मला सांगा, राधा कोण? सर राधा कोणी नाही, अय्यर महत्वाचे आहेत. अय्यर थांबलेत. आणि मी सांगतो ना, गावडे मावशींच्या जागी कोणी नाही, राधाच्या जागी गावडे मावशी आल्यात आणि अय्यर थांबलेत, म्हणून बकुळा तुमच्यासाठी पाणी आणायला गेली. सर चला. आता गावडे मावशी कोण आली मध्ये? या म्हणजे असा झाला, राधाच्या बकुळेला गावडे मावशीचा अय्यर. ओ घरवण, याला पाणी पाजावं, या माणसाला पाणी पाजा. सौरभ, अशा प्राण्याशी तू त्या बहिणीचं लग्न कसं करून दिलं? हे 3-3 लिटर पाणी प्या दोघांनी मिळून. सर पाण्याचं जाऊ दे, अय्यर थांबलेत. सर उशीर होतोय, फोन येत आहेत सारखे. चला ना. बरं मंडळी, मी येतो आता. सवडीने येईन परत कधीतरी.
ते राधा बकुळा गावडे मावशी. हा? अय्यर थांबलेत. आपण निघूया लवकर. काय काय राधाच्या बकुळेने गवडे मावशींचा कॉम्प्लिकेटेड अय्यर महत्वाचे. बकुळा राधा मला काय कळतच नाही. माझा डॉचकाच गेलाय कामात. तुझं डोकं गेला ना. होय. चल आपण बुद्धिबळ खेळूया. हत्ती घोडे कसे जातात तुला दाखवतो, म्हणजे तुला मधुलाही हरवता येईल. चल 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 चल. हो, चल बकुळा कोण? चल आता तू चल. म्हणे एक वेगळी राधा वेगळी, ते गावडे मावशी नवीन काढली या लोकांनी. अरे सौरभ, यार बरं झालं तुम्हाला तिथे बाहेर काढलंस रे. तू तुझा जिजू कोणतो? तो कम्प्लीट मॅड आहे रे. मला वेळ लागलं असतं तिथे. अरे मला सांग, ही राधा कोण? राधा म्हणजे बकुळ्याची मुलगी. अरे पण बकुळीचं लग्न झालेलं नाही बोललास. हो नाही झालेलं. नाही असं असतं. डोंट वरी. काय अशा डेलिकेट रिलेशनशिप असतात कुठे कुठे. नो टेन्शन ऑन दॅट इश्यू. तू मला सांग, तुझं लफडं नाही ना तिच्याबरोबर काही? अहो सर. नाही मी सहज विचारतो, देखणी मोलकरणी म्हणून विचारलं. बाकी हो अय्यर थांबले. अय्यर चल 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 लवकर चल लवकर चल. ये आपण जाऊया.